वेदांमध्ये गोमातेला अत्यंत महत्त्व दिले आहे. भविष्यपुराण, स्कंदपुराण, ब्रह्मांडपुराण आणि महाभारतामध्ये गोमातेच्या शरीरात विविध प्रकारचे देव म्हणजेच 33 कोटी देव, 33 प्रकारचे देव असल्याचं वर्णन केलं आहे. गायीच्या मुखात 4ही वेदांचा वास आहे असं म्हणतात. तर गोमातेच्या दोन्ही शिंगांमध्ये साक्षात भगवान शिव यांचा निवास मानला जातो. गायीच्या उदरात भगवान शिवांचे मोठे पुत्र म्हणजेच कार्तिकेय विराजमान आहेत. कपाळावर सृष्टीकर्ते ब्रह्मदेव यांचा वास आहे. ललाट भागात रुद्रांचा वास आहे. गोमातेच्या पुढच्या भागात देवेंद्र, इंद्रदेव यांचा वास आहे. दोन्ही कानात देववैद्य अश्विन कुमार यांचा वास आहे. डाव्या डोळ्यात सूर्यदेव, उजव्या डोळ्यात चंद्रदेव यांचा वास आहे. गोमातेच्या दातांमध्ये भगवान विष्णूचे वाहन गरुड यांचा वास आहे. जिभेमध्ये ज्ञानाची देवी सरस्वती माँ यांचा निवास आहे. शरीराच्या सर्व भागात तीर्थाचे स्थान मानले जाते. गोमातेच्या गोमूत्रामध्ये पवित्र नदी माता गंगा यांचा वास आहे. दक्षिण पायात वरुणदेव आणि धनाध्यक्ष कुबेर यांचा वास आहे. गोमातेच्या उत्तरेकडील पायात महाबली यक्ष यांचा वास आहे. गोमातेच्या शेणामध्ये साक्षात धनलक्ष्मी वास करतात. गोमातेच्या प्रत्येक रोमात ऋषीगण विराजमान आहेत. पाठीमागील पायांच्या आसपास अप्सरांचा वास आहे. मुखाच्या आत गंधर्वाचा वास आहे. नासिकेंच्या अग्रभागी सापांचा वास आहे. गोमातेच्या स्तनांमध्ये साक्षात समुद्रदेव वास करतात. तर पृष्ठभागात पवनपुत्र हनुमान यांचा निवास आहे. म्हणूनच गोमातेला पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ देवस्वरूप मानलं जातं. जय गोमाता.